म्हणजे आपण महाराष्ट्रात एंटर करतोय सध्या. ही आहे महाराष्ट्राची खरी ब्युटी, खरी सुंदरता. दोन्ही बाजूला बघा किती छान म्हणजे हिरवळ आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता टाईम झालेला आहे 6:20. ही बघा आपली डॉमिनर दिसते मागे. तर मी आज निघालो आहे अहमदाबादवरनं पुण्याकडे. पण एक अंतर आहे 654 किलोमीटर. 12 तास 57 मिनिटाचा वेळ दाखवत आहे. बाकी बघू किती वेळ लागते तो. पण 0 केलेला आहे ट्रिप 1. ट्रिप 2 आहे आपलं 420. म्हणजे कालपासून आपण 420 किलोमीटर अंतर कवर केले. आणि ओडो आहे 23469. तर हा माझ्यासोबत. आपल्या तो टँक बॅग तर नव्हती. ही जी डिकॅथलॉनची जी केचीची छोटीवाली बॅग आहे, तिला टँकवर ठेवून त्यानंतर आपण बंजी रोपनं बांधून दिलं. चला निघूया, सुखरूप जाऊया हळूहळू. तर मित्रांनो, हा आहे नॅशनल एक्सप्रेस वे. पण यावर वर्जित म्हणजे नॉट अलाउडमध्ये लिहिलं आहे. बाईक अलाउड नाही आहे. तर आपल्याला स्टेट हायवेनंच जावं लागेल. सध्या अहमदाबादमध्येच आहे. थोडासा वेळ लागेल आपल्याला तिथून. थोडासा रस्ता आपला म्हणजे चुकला तर नव्हता म्हणा, कारण मी जी ॲज पर मॅप्स बाईकच्या ऐवजी म्हणजे कार सिलेक्ट केलेलं आहे. कारण कारला म्हणजे एक चांगला रस्ता भेटतो, कारण बाईक ही म्हणजे गल्ली बोळातनं पण घेऊन जाऊ शकते. सो मी कार सिलेक्ट केला होता. बट जो कारवाला रस्ता होता परत तो नॅशनल एक्सप्रेसवेला कनेक्ट करत होता. बट एक्सप्रेसवेवर बाईक्स अलाउड नाही आहेत. तर परत मला बाईकचं ऑप्शन सिलेक्ट करून जातो आहे आपण आता. हा बहुतेक समोर जाऊन कोणतरी हायवेला मिळतो, जे म्हणजे मुंबईला जातो. काही चहा नाश्ता वगैरे करून निघालो आहे, तर ब्रेकला थांबायची गरज नाही आहे. फक्त एक वेळेस पेट्रोल भरण्यासाठी थांबावं लागणार आहे मला. पंक्चर किट आणि ब्रेक फ्लुईड आणि चेन लूप या तिन्ही गोष्टी सोबत आहेत. चेनचा थोडा आवाज येतो आहे आतमध्ये, दाखवावी लागणार एक वेळेस शोरूमला. पुण्यात दाखवतो आता. HP चा पेट्रोल पंप आहे. एक वेळेस रिफिलिंग करून घेतो, म्हणजे आपल्याला सोपं राहील. हवा चेक करत होतो, तर आय थिंक पंक्चर आहे मागचा टायर. कळालंच नाही आपल्याला. हा छोटासा जो पिन टाईप दिसतो ना, हा होता एक मागच्या बाजूला पंक्चर. ठीक झालेला आहे. आता आपण निघू शकतो इथून. सिटीच्या बाहेर आलो आहे खूप वेळानंतर. इथून आपल्याला लेफ्ट साईडला यायचं आहे, वडोदरा साईडला रस्ता. NH64 आहे. कारण मागचे जे 2-3 रस्ते होते ते म्हणजे नॅशनल एक्सप्रेस वेलाच कनेक्ट करत होते. NH64वर जातो आहे आपण. वडोदराच्या हायवेवर आहोत. आजूबाजूला बघू शकता रात्री पाऊस पडला आहे बहुतेक इकडे. आणि आजचं पण वातावरण पावसासारखं दिसत आहे. जस्ट वडोदरा क्रॉस झालं आहे. म्हणजे आपण एंटर नाही केलं, वडोदराचा रस्ता गेला मागे आता, म्हणजे जो एंटर करायचा होता तो. आता आपण जातो आहे भारूच, म्हणजे त्या रस्त्याने भारूचवाला. म्हणजे आपलं पुढची सिटी भारूच आहे. त्यामुळे खूप जास्त ट्रॅफिकमध्ये फसाल आहे. आय थिंक इथं डायव्हर्जन आहे. ठीक आहे, बाईकही निघून जाईल बाजूबाजूने. छोटासा पॅच आहे ट्रॅफिकचा. त्यानंतर परत हायवेवर जाऊ आपण. अच्छा, एक पूल आहे ना, मर्ज होतात सगळ्या व्हेकल्स इथे. आपण 7:15 वाजल्यापासून कंटिन्यू राईड करतो आहे. 7:15, 9:15, 2.25 तास झाले आपल्याला राईड करत 202 किलोमीटर अंतर कवर केलं आहे आपण आज. टाईम पण आता 9:30 झाला आहे. 10 वाजता थांबायचा विचार चालू आहे. हे एका जागी थांबून थोडंसं पाणी वगैरे पिऊन, ज्यूस वगैरे पिऊन निघावं पुढं. कन्फ्युजन मला आहे की मुंबई जाऊ का पुणे जाऊ. आणि चला अगोदर मुंबई पडते नंतर पुणे पडते. मुंबईच्या पुढंच जायचं समजा. आपला एक 20 मिनटाचा ब्रेक झालेला आहे. तर निघालो आता परत. लक्षच नाही दिलं पुढची नंबर प्लेट पडली कुठेतरी. थोडीशी ट्रॅफिक जास्त आहे रूटवरती. आपल्याला एक आपला बंधू जो समोर राईड करतो आहे, ही इज ऑल्सो हॅविंग डॉमिनॉर. बट ती 400 आहे, आपली 250 आहे. छान वाटतं असं, म्हणजे आपण राईड करतो आहे आपल्यासोबत. आपल्या एखादा सोबती जर भेटला ना, त्याला आपल्याला रिफिलिंग करणं गरजेची आहे आता. कारण आपलं 321 किलोमीटर झालं आहे. 13 लिटरची टँकची कॅपॅसिटी आहे. आणि समजा मायलेज जर 30चा पकडून चाललं तर 10 लिटर असं संपलं आहे. 3 लिटर आहे रिझर्व फ्यूल पाहिजे आपल्या गाडीत ना. सो आता जो काही पेट्रोल पंप येईल तिथं एक वेळेस मी रिफिलिंग करून घेईल. तर मित्रांनो, रिफिलिंगसाठी थांबलो होतो. एक 9.42 लिटर पेट्रोल आपण कन्झ्युम केलं आहे. म्हणजे रिडिंग आहे 324
डिवायडेड बाय 9.42, एक 34 किलोमीटरचं अवरेज दिलं आहे, म्हणजे वेल अँड गुड आहे. जस्ट चेन लूप केली, रिफ्युलिंग पण झाली, बाकी फोन चार्जला लावला. आता निघतो इथून. कालपासून आपली राईड झाली 744 किलोमीटर. जी गोष्ट नको होती तीच गोष्ट झाली. पाऊस आला आहे, तर विचार करतोय राईड थांबू का राहू देऊ चालू. तर ठीक आहे, भिजलो तरी एवढं काय नाही. बराच जोरात आहे पाऊस, त्याच्यात आपली स्पीड पण थोडी जास्त आहे, तर जोरात लागणारच झाला. कारण तिथं थोडासा पाऊस होता, इकडं पूर्ण कोरडा आहे, इकडं नाही पाऊस. महाराष्ट्राचा चेकपोस्ट आलेला आहे, म्हणजे आपण महाराष्ट्रात एंटर करतोय सध्या. महाराष्ट्राची चेकपोस्ट हा मागे गेलेला आहे. MHच्या गाड्या दिसत आहेत, MH48, MH01, MH14. मित्रांनो बघू शकता, ही आहे महाराष्ट्राची खरी ब्युटी, खरी सुंदरता. दोन्ही बाजूला बघा किती छान, म्हणजे हिरवळ आहे. खरी मजा ही आहे राईड करण्याची. आता कालपासून मी राईड करतोय, असं वेदर किंवा म्हणजे असा परिसर कुठंच नाही भेटला. हे जे वातावरण आहे हे प्लीझंट वेदर राईड करण्यासाठी. तर मित्रांनो आजचं 500 किलोमीटर कवर झालं आहे, 506 किलोमीटर झालं आहे. ॲक्च्युली आता मुंबईत एंटर केले, पण जसं एंटर केलं तसं कळलं की एवढी ट्रॅफिक आहे, तर मुंबईत न थांबणंच खूप चांगली गोष्ट आहे. खूप जास्त हेवी ट्रॅफिक आहे, खूप जास्त. कारण जसं एंटर केलं सुरुवातीला जेवढी ट्रॅफिक लागली, तर याच्यापेक्षा पुण्याला जायला म्हणजे ठीक राहील. सो पुण्याचा मॅप ऑन केलेला आहे. इथून 158 किलोमीटर दाखवत आहे 4 तासाचा रन आहे, पण ते बेटर राहील याच्यापेक्षा माझ्या मते तरी. खरंच, कारण असंच थकलो मी खूप जास्त ट्रॅफिकमध्ये. हायवे असेल तर माणूस 100 नाही 150 किलोमीटर चालवेल, ट्रॅफिकमध्ये 30 किलोमीटरमध्ये पूर्ण हालत खराब होते. चला पुण्याला जाऊ आपण. मॅप ऑन आहे तसा. कारण आपल्यासमोर आणखी एक आपल्याला रायडर भेटला, R15 आहे, सपोर्टिव्ह आहे. कारण ट्रॅफिकमध्ये मी आगे होतो, तर तो मला फॉलो करत होता. आता तो समोर आहे, त्याला मी फॉलो करत आहे की मुंबईतच आहे. आता आज जाऊन कुठेतरी एक लेफ्ट टर्न येईल, त्यानंतर इथून निघेल. म्हणजे अवघड आहे बाबा मुंबईत राहायचं म्हटल्यावर. बाईक चालवायला परेशानी व्हायली, कंटाळलो मी आता इथून एवढ्या ह्याच्यात. तर 500 किलोमीटर चालून मला कंटाळा नाही आला, पण हे 5-7 किलोमीटरमध्येच परेशानी झाली. की आता 156 किलोमीटर दाखवत आहे कर्वेनगर, जिथं जायचं आहे समजा. 3 तास 48 मिनटं आणि एस्टिमेटेड टाईम 6:58. आपण ठाण्यात आहोत. ठाणे क्रॉस करून नवी मुंबई क्रॉस करून पुण्याला जातो रस्ता. मुंबईत पावसात मुंबईत हे नातं कधीच तुटणार नाही. भरभरून पाऊस होत असतो मुंबईला. 2 मिनटाखाली एवढं ऊन होतं, गरमी लागत होती, 1 मिनटात लगेच पाऊस आला. मित्रांनो जी नंबर प्लेट तुटली आहे ती आपण दुसरी बनवून घेत आहोत. याच्यासारखी तर नाही आहे, साधी आहे. मित्रांनो आपल्याला मुंबईत भरपूर वेळ गेला, कारण हे जे खालचे 2 आहेत ना जे लाईट्स दिखत आहेत, खालचे 2 येलो लाईट्स, ते मी आत्ता लावले जस्ट. ते लावण्यातच आपला एक जवळपास 1-1.25 तास इथंच गेलेला आहे. आता पुण्याला जातो आहे 3 तास 36 मिनटं, तेवढाच वेळ आहे. अगोदर 7 वाजता पोचत होतो आपण, एक 6:40च्या दरम्यान काहीतरी. आता 8:46 झाला. पण ठीक आहे, आपल्यासाठी म्हणजे गाडीचा सेफ्टी जास्त महत्त्वाची आहे, स्वतःची आणि रात्रीच्या ड्रायव्हिंगची. आणि आणखी एक काम केलं आहे आपण, जी नंबर प्लेट होती ना जुनी, त्या जागी आता ही एक लावली अशी जी दिसते ती. बाकी रेस्ट ऑल गुड. निघूया आपण. आता मुंबई सातारा हायवे लागला आहे, म्हणजे आत्ता आपण मुंबईच्या बाहेर पडलो आहे. 5:40 मिनटं झालेत. म्हणजे इतका वेळ लागला मुंबईच्या बाहेर पडायला. खूप जास्त ट्रॅफिक आहे. आता रेड दाखवते 2 जागी, म्हणजे परत ब्लॉकेज आहे. आता मुंबई पुणे स्टेट हायवे चालू झाला, तर विचार करा किती वेळ लागला मुंबईच्या बाहेर पडता. हात दुखायला लागले क्लच दाबून. थोडंसं गिअर अप केलं की परत ब्रेक. मित्रांनो बघा, हे सर्व माझ्या मते ट्रॅव्हलसाठी वेट करत आहेत. किती गर्दी आहे, बापरे. वेलकम टू यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे.
मित्रांनो आपण एक्सप्रेसवर जात होतो, पण एक्सप्रेसवरती बाईक अलाउड नाही, परत यावं लागलं. आता खालून चाललो आहे, परत तेवढीच ट्रॅफिक. आता हायवे काय कसा भेटेल काय माहिती. काय तसंच जावं लागणार आहे आपल्याला. आता परत एकदा थांबून थोडंसं रिफ्रेशमेंट घेतलं, थोडं अनइझीनेस फील होत होतं. सो चहा पाणी वगैरे खाऊन निघालो आहे. 568 किलोमीटर झाले, आणखी 98 किलोमीटर आहे. खूप ट्रॅफिक आहे, उशीर 10 वाजता आहे आता माझीच झाली की हळूहळू जातो. थोडा उशीर झाला तरी चालतं आहे. घाट लागला तर अंधारात कळत पण नाही कोणता घाट आहे. हिलमध्ये जो व्ह्यू बघत होतो तो सध्या आहे की म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून जो बघतात ना लोक, तो वाला. बट पूर्ण अंधार आहे, त्यामुळं आपल्या नशिबात नाही आहे. बाकी धुकं बघा कंटिन्यू, म्हणजे आपण खूप उंच आलो आहे सध्या. तर मित्रांनो, हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. खूप छान दिसतोय वरच्या बाजूने बघितलं तर. खाली बघू शकता मित्रांनो किती धुकं झालं आहे. कंप्लीट फॉग. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत आपण आपल्या डेस्टिनेशनला, पुण्यातील कर्वेनगर येथील कोपरे गावठणला. मित्रांनो, आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. आपण पोहोचले पुण्यात कर्वेनगरला. इथे आपण थांबू. आपली ट्रिप जवळपास इथंच संपले.